रहा अपडेट न्यूज। तितूर नदीवरील पूल न झाल्याने अंत्ययात्रांना भर पाण्यातून जावे लागते। खडकी बुद्रुक ग्रामस्थांचा संताप। चाळीसगाव तालुक्यातील खडकी बुद्रुक परिसरातील दुवा महल सबस्टेशन, हिरापूर रोड येथील मुस्लिम कब्रस्थान आणि हिंदू समाजाची स्मशानभूमी या दोन्ही जागा तितूर नदीच्या काठावर आहेत। मात्र नदीवर पूल नसल्याने दरवेळी पावसाळ्यात किंवा नदीला पाणी आल्यावर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी किंवा जनाजासाठी नेताना नागरिकांना अक्षरशः पाण्यातून चालत जावे लागते। ही अत्यंत गंभीर व वेदनादायक परिस्थिती गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे। गेल्या काळात तत्कालीन आमदार प्राध्यापक साहेबराव घोडे यांनी या ठिकाणी पूल मंजूर करून घेतला होता। मात्र त्यानंतर वर्षानुवर्ष लोटले तरी प्रत्यक्षात पुलाचं काम सुरू झाले नाही। सध्याही ग्रामपंचायत पदाधिकारी आश्वासनावरच थांबले असून प्रत्यक्ष कृती दिसत नाही। त्यामुळे या भागातील हिंदू मुस्लिम दोन्ही समाजातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये। दिनांक 25 ऑक्टोबर रोजी सय्यद अनवर फिटर यांच्या पत्नीचे निधन झाले। त्यावेळी नागरिकांना जनाजा यात्रा भर पाण्यातूनच कब्रस्थानापर्यंत न्यावी लागली। पायाखाली चिखल, वर पाऊस आणि मध्ये वाहणारे पाणी, अशा परिस्थितीत श्रद्धांजली अर्पण करताना उपस्थितांचे डोळे पाणावले। समाज भावना आणि श्रद्धेचा अपमान होत असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। या समस्येकडे शासन आणि जनप्रतिनिधींनी तातडीने लक्ष देण्याची मागणी होतीये। आता आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी या प्रश्नाची दखल घेऊन नदीवरील पूल बांधकामासाठी निधी मंजूर करून काम पूर्ण करावे, हीच अपेक्षा आम्हा सर्वांची आहे, असे या परिसरात ग्रामस्थांनी सांगितले। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार हा पूल केवळ रस्ता नव्हे तर दोन्ही समाजातील ऐक्य, सह अस्तित्व आणि मानवतेचं प्रतीक ठरेल। शासनाने आणि आमदारांनी ही लोकभावनेची दखल घेऊन लवकरात लवकर या भागातील दीर्घकाळ प्रलंबित असलेले पूल बांधकाम हाती घ्यावे, अशी एकमुखी मागणी करण्यात येत आहे। ब्युरो रिपोर्ट, मुराद पटेल। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.